once again I'm welcoming you in the chapter number 7, wave optics. Okay, so students, until now the concepts which we had discussed, among that concepts the very important concept was of wavefront. Okay, wavefront was the most important concept which till now we have studied. Wavefront. So as you know that what is wavefront? Wavefront is nothing but if source of light is here, if this is source, so source emits light in all possible directions, so that wavefront is nothing but the locus of all such points which are in the same phase. So consider this as the locus of all such points which are in the same phase. That means if you take any 2, 3, 4, 5, 10 points on the same circle, that all points will be in the same phase, no doubt. Fine. So this collection of points is called as wavefront. We have seen it. Okay. आता आपल्याला या लेक्चर मध्ये नेक्स्टचा पुढचा जो कॉन्सेप्ट बघायचा आहे तर तो म्हणजे हायजेन्स प्रिन्सिपल. आणि हायजेन्स प्रिन्सिपल समजून घेण्यासाठी आपल्याला वेव्हफ्रंट हा कॉन्सेप्ट डोक्यात असणं फार गरजेचं आहे. सो ह्या ज्या काही वेव्हज सेम फेज मध्ये असणारे पॉइंट देतात तर त्या पॉइंटचं कलेक्शन असलेला लोकस म्हणजे ही वेव्हफ्रंट आहे. ओके, नो प्रॉब्लेम. नाउ हायजेन्स प्रिन्सिपल जे आहे ते स्टडी करण्याच्या अगोदर एक क्वेश्चन पहिला डोक्यात येतोय की तो म्हणजे व्हाय हायजेन्स प्रिन्सिपल इज नीडेड. हायजेन्स प्रिन्सिपलची गरज काय आहे? तर हायजेन्स प्रिन्सिपलची गरज एवढ्यासाठी आहे टू डिटरमाइन द शेप ऑफ अ वेव्हफ्रंट. म्हणजे जी काय वेव्हफ्रंट आहे तर त्या वेव्हफ्रंटचा शेप डिटरमाइन करण्यासाठी ॲट पर्टिक्युलर टाइम. सो याचा आन्सर काय सांगता येईल आपल्याला? या व्हाय प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की बाबा to determine the shape of wavefront, to determine the shape of wavefront, to determine the shape of wavefront at time t. कुठलाही एक टाइम टी असेल त्या टाइम टी ला त्या वेव्हफ्रंटचा जो शेप आहे तर तो डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला हायजेन्स प्रिन्सिपल गरजेचं आहे. ठीक आहे, हायजेन्स प्रिन्सिपल गरजेचं आहे. आता हायजेन्स प्रिन्सिपल काय म्हणते बघा. ही वेव्हफ्रंट आहे बरोबर, ही वेव्हफ्रंट आहे बरोबर. ठीक आहे, हा सोर्स ऑफ लाईट आहे आणि ही त्याच्याभोवतीची एक वेव्हफ्रंट आहे ना. आता हायजेन्सला काय म्हणायचं आहे तर याच्यावरती समजा मी काय केले, समजा हा एक पॉइंट घेतला, 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 असे काही पॉइंट्स घेतले मी या वेव्हफ्रंटवरचे. या वेव्हफ्रंटवरचे असे काही पॉइंट्स घेतले 2, 4, 6 and 7 पॉइंट्स घेतले. तर हायजेन्सचं म्हणणं काय आहे की ऑल पॉइंट्स, एव्हरी पॉइंट ऑन द वेव्हफ्रंट, ही जी वेव्हफ्रंट आहे ना, ही वेव्हफ्रंट, हिला आपण वेव्हफ्रंट प्रायमरी वेव्हफ्रंट म्हणतो. हिला काय म्हणतो? प्रायमरी वेव्हफ्रंट. सो दिस वेव्हफ्रंट इज कॉल्ड ॲज प्रायमरी वेव्हफ्रंट. या वेव्हफ्रंटला आपण म्हणतोय प्रायमरी वेव्हफ्रंट. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता हायजेनला काय म्हणायचं आहे तर हायजेनला म्हणायचं आहे या वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉइंट, या वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉइंट हा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होतो. काय म्हणून ऍक्ट होतो? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. म्हणजे हा पॉइंट, हा सोर्स जो होता तो सर्व डायरेक्शनला लाईट इमिट करत होता. हा सोर्स जो होता तो सर्व डायरेक्शनला लाईट इमिट करत होता. आता या वेव्हफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट तिथून पुढे लाईट इमिट करणार आहे. म्हणजे हा जर पॉइंट ए असेल, हा पॉइंट बी असेल, सी असेल, डी असेल, ई असेल, एफ असेल, जी असेल. सो ऑल दी 7 पॉइंट्स will act as a secondary source of light and which will emit the light in forward direction, which will emit the light in forward direction. Okay, fine. म्हणजे आता
याच्यापासून हा समोर लाईट इमिट करणार आहे, म्हणजे ही अशा प्रकारची इकडे लाईट जाईल. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. इथून पुन्हा लाईट बाहेर पडणार आहे. तर आता याच्या भोवतीची एखादी आपल्याला जर वेव्ह फ्रंट घ्यायची असेल, या ए पॉइंटच्या भोवतीची एखादी जर वेव्ह फ्रंट आपल्याला घ्यायची असेल, तर ती वेव्ह फ्रंट समजा आपल्याला अशा प्रकारची मिळते. ओके, नो प्रॉब्लेम. ही वेव्ह फ्रंट आहे विच इज created due to the point A, which is acting as a source of light, and this wavefront is not effective in backward direction, hence we show it by the dotted line only. Fine. Then again here B point, C point, D point, E point, F point, G point. So every point on the primary wavefront will act as a secondary source of light. Every point on the primary wavefront will act as a secondary source of light which emits light in forward direction only. Which emits light in forward direction only. And these wavefronts, these secondary wavelets, these secondary wavefronts are called as wavelets. These secondary wavefronts are called as wavelets. Secondary wavefronts are called as wavelets. Okay, no problem. So the wavefronts which are caused due to the secondary sources of light, the wavefronts which are caused due to the secondary sources of light, these are called as secondary wavelets. हे जे आहेत ते काय सेकंडरी वेव्हलेट्स आहेत. म्हणजे या प्रायमरी वेव्हफ्रंट वरच्या प्रत्येक पॉइंटने इमिट केलेल्या लाईट द्वारे जे काही वेव्हफ्रंट तयार झालेले आहेत त्याला आपण थोडक्यात वेव्हलेट म्हणतोय. आणि हे सगळेच्या सगळे वेव्हलेट जेव्हा आपण एका एनवलप मध्ये पॅक करतो, हे सगळे वेव्हलेट्स जेव्हा आपण एका एनवलप मध्ये, हा एनवलप आहे समजा, ह्या एनवलप मध्ये आपण पॅक करतो, एका एनवलप मध्ये आपण जेव्हा पॅक करतो त्यावेळेला ह्या एनवलपला आपण म्हणतो सेकंडरी वेव्हफ्रंट. सेकंडरी वेव्हफ्रंट or the wavefront at time t is equal to t. This is called as wavefront. Wavefront at time t is equal to t. So this is the wavefront at time t is equal to t, and this is the wavefront at time t is equal to 0. This is our main wavefront. So wavefront, initial wavefront. Okay, wavefront at t is equal to 0. So when t is equal to 0, this wavefront is there, and after some time t, how the shape of the wavefront will be, it will be like this, and we can find it out with the help of Huygens principle only. So Huygens principle telling us that every point on the wavefront, Huygens principle tells us that every point on wavefront, okay, every point on the wavefront will act as secondary source of light. Will act as secondary source of light, and it emits light in forward direction only, and it emits light in forward direction only. So the secondary wavelets, the wavelets are not effective in backward direction. They are not effective in backward direction. We'll show it by dotted line only. Dotted line. Like this. Okay, fine, no problem. So this is my Huygens principle, and the position of your wavefront will be determined by just closing all these wavelets in an envelope.
in an envelope. So that envelope will give you, closing side of the envelope will give you the wave front at time t is equal to t, that means the secondary wave front. So this is my primary wave front and this is my secondary wave front, and these small hemispheres are there. So all that hemispheres are secondary wave fronts which are emitted by the secondary sources of light, and that are called as wavelets. So 2 to 3 things are very important. This is source of light, this is primary wave front, these are wavelets. Wavelets means the wave fronts which are emitted by the secondary source of light, and this will be our primary wave front only, but after time t is equal to t, and hence that is called as secondary wave front. Okay, fine, no problem. So this blue wave front will reach after time t is equal to t to the red wave front, and this is the Huygens principle only. Every point on the wave front will act as secondary source of light which emits light in forward direction only, and if we close all secondary wavelets in an envelope, that envelope will give you the shape of new wave front after time t is equal to t. Okay, now let us discuss construction of a plane wave front and spherical wave front. Fine. So in that, first we will discuss the plane wave front. First we will discuss the plane wave front. See here, plane wave front. कन्सिडर करा की AB ही तुमची वेव फ्रंट आहे when time t is equal to 0. AB is wave front at t is equal to 0. Okay, fine. हे इकडे लिहूयात आपण, ठीक आहे. कन्सिडर AB is equal to वेव फ्रंट, एक वेव AB आपण वेव फ्रंट कन्सिडर केलेली आहे, प्लेन वेव फ्रंट आहे. AB is a plane wave front, at time t is equal to 0. ओके, ज्या वेळेला टाइम t is equal to 0 आहे तर त्या वेळेला तुमची एक प्लेन वेव फ्रंट आहे. प्लेन वेव फ्रंट कशी असते, स्फेरिकल वेव फ्रंट मोठी असते आणि तिचा एक छोटासा भाग जो की प्लेन असतो, तर त्याला आपण म्हणतो प्लेन वेव फ्रंट. आणि समजा ही तुमची प्लेन वेव फ्रंट AB आहे, ठीक आहे, फाईन. सो ही तुमची काय आहे, प्लेन वेव फ्रंट AB आहे. आता या प्लेन वेव फ्रंट AB वरती आपण काही पॉइंट्स कन्सिडर करतोय. समजा या प्लेन वेव फ्रंट AB वरती काही पॉइंट्स आहेत, लाईक दिस. हा तुमचा पहिला पॉइंट आहे, हा तुमचा दुसरा पॉइंट आहे, हा तुमचा तिसरा पॉइंट आहे, हा चौथा पॉइंट आहे आणि हा इकडं पाचवा पॉइंट आहे. हे अशा प्रकारचे 5 पॉइंट्स तुम्ही काय केलेलं आहे, प्लेन वेव फ्रंट AB वरती घेतलेले आहेत. आता अकॉर्डिंग टू द हायजेन्स प्रिन्सिपल, आपल्याला काय सांगतंय, एव्हरी पॉइंट ऑन द गिवन वेव फ्रंट, विल ऍक्ट ॲज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. तो एक सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होणार आहे, जो काय करणार आहे, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये लाईट इमिट करणार आहे, विच एमिट्स लाईट इन फॉरवर्ड डायरेक्शन. आणि ही पुढे जाणारी जी काही लाईट आहे ती या सोर्स ऑफ लाईट साठी, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट साठी नवीन एक वेव फ्रंट तयार करणार आहे. आणि त्या वेव फ्रंटला, त्या छोटे छोटे जे वेव फ्रंट तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, वेवलेट्स म्हणतो. काय म्हणतो, वेवलेट्स, ठीक आहे. सो हा समजा आमचा पहिला पॉइंट आहे आणि ह्या पहिल्या पॉइंटची जी वेवलेट आहे तर ती सपोज ही अशा प्रकारची पहिल्या पॉइंटची वेवलेट आहे आमच्या, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता हा आमचा जो इथं दुसरा पॉइंट आहे बघा, हा जो सेकंड पॉइंट आहे, तर या सेकंड पॉइंटची समजा ही आमची सेकंड वेवलेट आहे, नो प्रॉब्लेम. इथं आमचा हा जो तिसरा पॉइंट आहे, या तिसऱ्या पॉइंटची समजा
ही थर्ड वेवलेट आहे. हा जो चौथा पॉइंट आहे, या चौथ्या पॉइंटची आमच्याकडं ही फोर्थ वेवलेट आहे समजा. ओके, नो प्रॉब्लेम. आणि हा जो पाचवा पॉइंट आहे, या पाचव्या पॉइंटची आमच्याकडं ही फिफ्थ वेवलेट आहे. सो या सगळ्या काय, हे सगळे हेमिस्फियर्स जे काढलेले ते काय आहेत, वेवलेट्स आहेत. काय आहेत, वेवलेट्स आहेत. सो ऑल दीज आर वेवलेट्स. हे मी नंतर दाखवतो जरा थोडंसं, ठीक आहे. हे याची जे नॉमेनक्लेचर आहे ते आपण थोड्या वेळाने करूयात, पूर्ण डायग्राम झाल्यानंतर. आता मी काय केलं, फक्त एक वेवफ्रंट कन्सिडर केली व्हेन टाइम टी इज इक्वल टू 0, AB. AB इज द वेवफ्रंट व्हेन टाइम टी इज इक्वल टू 0. इथं मी याला नॉमेनक्लेचर करू शकते, काही प्रॉब्लेम नाही. सो AB इज वेवफ्रंट, AB इज वेवफ्रंट at time t is equal to 0. When time t is equal to 0, this is your wavefront. ही तुमची वेवफ्रंट आहे कधी, टाइम t is equal to 0 असताना, म्हणजे अजून तुम्ही काहीच सुरुवात केलेली नाही एक्सपेरिमेंटला. त्यावेळेला तुमचा समोर जी वेवफ्रंट आहे तर ती वेवफ्रंट आहे तुमची AB. आता AB या वेवफ्रंट वरचे तुम्ही काही पॉइंट्स कन्सिडर केले आणि हे पॉइंट्स, यातला प्रत्येक पॉइंट काय करतोय, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होतोय. आणि हे हे हेमिस्फियर्स जे तयार झालेले आहेत तर त्या सेकंडरी वेवलेट्स आहेत. सो ऑल दीज आर सेकंडरी वेवलेट्स. नाउ वी विल क्लोज ऑल दीज वेवलेट्स इन एन एनवलप. एका छोट्या एनवलप मध्ये आपण काय करणार आहे, याला पॅक करणार आहे. आणि तो एनवलप जिथं पॅक होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला नवीन वेवफ्रंट मिळणार आहे. दॅट विल बी द शेप ऑफ न्यू वेवफ्रंट, दॅट विल बी द पोझिशन ऑफ न्यू वेवफ्रंट आफ्टर टाइम टी इज इक्वल टू टी. सो हे जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल झालेलं आहे, म्हणजे या ज्या काही वेवलेट्स काढलेल्या आहेत त्या किती वेळानंतरच्या आहेत, आफ्टर टाइम टी इज इक्वल टू टी. आफ्टर टाइम टी इज इक्वल टू टी, हे सगळं होणार आहे आफ्टर टाइम टी इज इक्वल टू टी. ओके, नो प्रॉब्लेम. आता आम्ही काय करतोय, ह्या सगळ्या ज्या वेवलेट्स आहेत या सगळ्या वेवलेट्स ना एका एनवलप मध्ये क्लोज करतोय. या सगळ्या वेवलेट्स ना काय करतोय, एका एनवलप मध्ये क्लोज करतोय. समजा हा आमचा एनवलप अशा प्रकारचा आहे. ओके, फाइन, नो प्रॉब्लेम. सो दिस इज आवर एनवलप. In this envelope all the wavelets are packed here, no problem. दुसऱ्या लँग्वेज मध्ये आम्ही म्हणू शकतो या सगळ्या वेवलेट्स ना, या सगळ्या हेमिस्फियर ना एक कॉमन टँजंट आम्ही ड्रॉ केली आणि ती कॉमन टँजंट म्हणजेच आमची नवीन वेवफ्रंट आफ्टर टाइम टी इज इक्वल टू टी. आफ्टर टाइम टी इज इक्वल टू टी. ओके, फाइन. सो दिस इज द वेवफ्रंट आफ्टर टाइम टी इज इक्वल टू टी. वेवफ्रंट after time t is equal to t. This is the new wavefront after time t is equal to t. And these are the wavelets. These are wavelets. हे तुमचे काय आहेत, wavelets आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. आणि समजा ही जी नवीन वेवफ्रंट मिळालेली आहे ती तुमची a डॅश b डॅश अशा प्रकारची नवीन वेवफ्रंट आहे. ही अशा प्रकारची काय आहे, नवीन वेवफ्रंट आहे. ही नवीन वेवफ्रंट काय म्हणतो आपण, वेवफ्रंट आफ्टर टाइम टी इज इक्वल टू टी. ओके, नो प्रॉब्लेम. सो AB ही तुमची प्लेन वेवफ्रंट ऍट टाइम टी इज इक्वल टू 0 होती. अँड A डॅश B डॅश काय झाली हो, A डॅश B डॅश काय झाली, प्लेन वेवफ्रंट ऍट टाइम t is equal to capital T. Wavefront at time t is equal to capital T. Fine, no problem. So in this way we can find out the new wavefront with the help of Huygens principle. In the similar manner only we can construct a spherical wavefront also. Spherical wavefront. Let's consider this is your spherical wavefront, small part of spherical wavefront we are going to take here. Consider this is your spherical wavefront. Which one is this? AB. AB is your spherical wavefront. No problem. Now here again you are going to consider few points. Suppose this is your middle point. 2 points you will take on this side
and 2 points we will take on this side. No problem. Now see, this is my first point, which all these points on the spherical wavefront also, according to the Huygens principle, they all the points will act as secondary source of light. आणि हे सगळे काय करणार आहेत, पुढच्या डायरेक्शन मध्ये लाईट इमिट करणार आहेत. आणि लाईट इमिट होत असताना जसं आपण दगड टाकल्यानंतर हे दगड टाकला त्याच्यामध्ये हे तरंग आले का, हा सेम वे मध्ये इथून हे सोर्स सेकंडरी सोर्स असेल तर तो सगळ्या डायरेक्शनला काय करणार, लाईट इमिट करणार आहे आणि हे अशा प्रकारचे रिपल्स तयार होणार आहेत. ओके ठीक आहे. म्हणजे आता इथं आणखी आपल्याला नवीन याच्यापासून मिळणाऱ्या काही वेव्हफ्रंट्स मिळतील आणि यांना आपण काय म्हणतोय, यांना काय म्हणतोय आपण, वेवलेट्स. काय म्हणतोय, वेवलेट्स. सो या आपल्या काय असणार आहेत, वेवलेट्स असणार आहेत. ओके फाइन. देन नेक्स्ट वन इज लाइक दिस. देन नेक्स्ट वन is like this. Then next one will like this. Then the next one will like this. So all these are what, all these are what, these are the wavelets which are called as secondary wavelets also. यांनाच काय म्हणतो आपण, सेकंडरी वेव्हलेट्स असं देखील म्हणू शकतो. ओके नो प्रॉब्लेम. मग आता या सर्वांना जर एक कॉमन टँजंट आपण ड्रॉ केली, या सगळ्यांना जर कॉमन टँजंट एक ड्रॉ केली, किंवा दुसऱ्या लँग्वेज मध्ये काय म्हणतोय, या सगळ्या वेव्हलेट्सना एका एनव्हलप मध्ये पॅक केलं आणि तो एनव्हलप जो आहे तर तो एनव्हलप अशा प्रकारचा आहे. हा आपला एनव्हलप आहे. Okay, so this is your wave, this is your envelope, and this is called as A dash, B dash, and this A dash, B dash is what? A dash, B dash is what? AB is plane wave front. Now here in this case, this word plane will be replaced by the word spherical. So AB is spherical wave front at time t is equal to 0. Okay, at time t is equal to 0, AB was the spherical wave front, and A dash, B dash is spherical wave front at time t is equal to t. A dash, B dash is spherical wavefront at time small t is equal to capital T. Okay, so in this way we can construct spherical wavefront also and plane wavefront also by using Huygens principle. So this is very important. Huygens principle is very important in this chapter. Okay, fine. Thank you.